उद्धव गटाच्या आंदोलनाला काँग्रेस नेत्यांची दांडी, जनसुरक्षा विधेयकाला तोंड देखला विरोध। मुंबईतल्या आंदोलनाला काँग्रेसच्या बड्या नेत्यांची अनुपस्थिती। नेपाळचा प्रवास टाळा, सरकारच्या भारतीय पर्यटकांना सूचना। पुन्हा झाकला दादरचा कबूतरखाना, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेची कारवाई, दादरमध्ये कबूतर कमी झाली। उपराष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आघाडीची मतं फुटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा। मतफुटीनं काँग्रेस आघाडी हदरली, सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षित मतं न मिळाल्याची चौकशी होणार। पवारांचं पाप फडणवीसांनी लपवलं, अभ्यासक विजय पांढरे यांचं वक्तव्य। सिंचन घोटाळ्याप्रकरणी पांढरे यांची संतप्त प्रतिक्रिया। मतपत्रिकेच्या निवडणुकीतही आम्हीच जिंकलो बरं, निशिकांत दुबे यांनी राहुलना डिवचलं। मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भाजपा आघाडीचे CP राधाकृष्णन जिंकले। लष्कर प्रमुखाशी चर्चा करून नेपाळमध्ये नवीन सरकार, बालेन शहा नेपाळचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता। राहुल गांधी यांच्या वागण्याची समाज माध्यमात चर्चा। उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानादरम्यान भलत्याच दिशेने गेले राहुलना आवरायला अधिकाऱ्यांची धावपळ। नेपाळप्रमाणे भारतातही अराजक पसरवण्याच्या विरोधकांचा डाव, अनेक भाजपा विरोधकांकडून व्यक्त झाल्या सूचक प्रतिक्रिया। मुसलमानांवर भडकले प्रकाश आंबेडकर, काश्मीरात अशोक स्तंभ चिन्हावर धर्मांध मुसलमानांचा हल्ला, आंबेडकरांकडून धर्मांध मुसलमानांच्या वागण्याचा निषेध। समृद्धीची बदनामी करायचा संभाजीनगरात प्रयत्न, सावंगी दरम्यान समृद्धी महामार्गावर ठोकले खिळे, अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाल्यानं वाहतूक खोळंबली। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी, कराड वगळून इतरांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, आरोपींच्या अर्जावर न्यायालयाची भूमिका अपेक्षित। संजय शिरसाटांचा भ्रष्टाचार 5,000 कोटींचा, रोहित पवार यांचा खळबळजनक आरोप। सिडको जमीन घोटाळ्याची SIT चौकशी होणार, आमदार रोहित पवारांचा दावा। आमदार रोहित पवार खोटारडे, राजकीय द्वेषापोटी खोटी माहिती देतात, भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची टीका। सोनं प्रतितोळा 1,12,000च्या पलीकडे, तर चांदी प्रति किलो 1,26,000च्या पलीकडे। आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भाव चढले। माझी बदनामी थांबवा, ऐश्वर्या रायची उच्च न्यायालयात धाव। SIच्या मदतीनं चुकीचे फोटो अपलोड केल्याचा दावा। वाढत्या स्पर्धेमुळे iPhone 17ची किंमत घसरली, iPhone 17ची किंमत 82,000पासून सुरू।